लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वडगाव ग्रामपंचायत येथील बौद्ध बांधव आजही पिण्याच्या पाण्यापासून वंचित। ग्रामपंचायत प्रशासनाचे सर्वात दुर्लक्ष। वरिष्ठ प्रशासन लक्ष देतील काय? बौद्ध बांधव पिण्याच्या पाण्यासाठी धडकले बीडीओ कार्यालयात। सविस्तर वृत्त असे की भारत देश आज अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे, परंतु आजही शहराचा विकास आणि खेडे मात्र अजूनही भकास अशीच परिस्थिती दिसत आहे। याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे वडगाव ग्रामपंचायत येथे बौद्ध वस्तीमधील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे, ही मात्र शोकांतिका। या संपूर्ण प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे मात्र सर्रास दुर्लक्ष असल्याचे नागरिकांनी अमोल कुमार देवीदास आंदेलवाड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय पुसद येथे बोलताना सांगितले। ग्रामपंचायत वडगाव अंतर्गत बौद्ध वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी बौद्ध बांधव नागरिकांना आजही खूप पायपीट करावी लागते। ग्रामपंचायत मार्फत कोणत्याही प्रकारची नळ व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली नाही। ग्रामपंचायत मार्फत पाण्याची टाकी, नळ योजना व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी वडगाव येथील बौद्ध बांधव महिला नागरिक यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती पुसद यांच्या दालनामध्ये महिलांनी एकच टाहू फोडला। पाणी उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीचे देण्यासाठी निवेदन देण्यात आले। येत्या 2 दिवसात पाण्याची व्यवस्था न झाल्यास हंडा कळशी बजाव उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी यावेळी दिला। यावेळी प्रामुख्याने उपस्थित राजरतन कांबळे, संतोष कांबळे, देवानंद इंगोले, जगदीश शिंदे, विकास पाईकराव, सुनील पाईकराव, रोहन पाईकराव, शशिकलाबाई पाईकराव, बेबीताई इंगळे, वनिता इंगळे, बेबीताई जोगदंडे, कल्याणी कांबळे, अनुसया पट्टे बहादूर, पुष्पा जोगदंडे, कविता कांबळे, आशा कांबळे, आदिवासी एकता परिषदेचे गणपत गव्हाळे, भीम टायगर सेनेचे किशोरदादा कांबळे इत्यादी निवेदन देते वेळेस उपस्थित होते। कांबळे राहणार वडगाव ग्रामपंचायत इथं राखोंडे मॅडमला म्हणलं होतं आम्ही पाणी आमच्या दलित वस्तीसाठी द्या। सरपंच म्हणून राहिले व पाणी येतं आमच्याकडे सध्या उपलब्ध पाणी नाही। आम्ही म्हणलं बा जिल्हा परिषदेवर शाळा आहे, पाणी पहिले जुनं होतं जसं आम्हाला पाणी द्या। तर आता आम्ही पाणी देत नाही, म्हणजे का त्याची पाईपलाईन तोडायली म्हणून आम्ही पाणी देत नाही, म्हणजे आमच्याच्यानं होत नाही म्हणून आम्ही पंचायत समितीला आलो। मग आता तुम्ही साहेबासोबत बोलल्यानंतर तुम्हाला काय आश्वासन दिलं? 2 दिवसात देतो म्हणून आले, उद्या येणार आज साहेब। किती दिवसा जवळपास किती दिवसापासून तुम्हाला पाण्याची समस्या आहे? म्हणजे 8-15 दिवस, म्हणजे 14 एप्रिलपासून आम्ही म्हणलं 14 कर्मचाऱ्याला सांगलं होतं आम्ही म्हणलं पाणी सोडतं, पाणी नाही म्हणलं। तर उद्या येणार आज साहेब। बाई देवीदास कांबळे, मी वडगावची हो। आम्हाला नाही का सरपंचानं पाणी देतो म्हणून आम्ही 14 तारखेपासून त्याला आश्वासन ऐकून आम्ही पाण्यासाठी येथे समस्या घेऊन आलो। पाणी तुमच्या गावात नाही का फक्त तुमच्या वस्तीमध्ये नाही? वस्तीमध्ये नाही, आमच्या वस्तीमध्ये नाही। गावात पाणी आहे भरपूर, पण आमच्या वस्तीला पाणी नाही, दलित वस्तीला पाणीच नाही। आता तुम्ही पंचायत समितीला आले तर गटविकास अधिकारी जे साहेब आहे त्यांच्याशी बोलले, तुम्हाला काय वाटते आणि काय तुम्हाला आश्वासन दिलं? आता आश्वासन दिलं ते ना की बा आम्ही पाणी करू, तुम्हाला देऊ, उद्या गावात येऊ, तुमचं पाहू आम्ही पाणी। जर गावात उद्या साहेब नाही आले तर तुमचा पवित्रा काय? म्हणजे तुम्हाला काय असं वाटतं की बा पाणी जर नाही मिळालं, उद्याला साहेब नाही आले तर मग परवा तुम्ही काय डिसिजन घेणार, निर्णय? आम्ही काहीतरी डिसिजन घेऊच, पाण्यासाठी आम्हाला घ्यावंच लागेल, नाहीतर आम्ही मोर्चा काढू सगळ्या बाया मिळून। रहिवासी आहे, आम्ही पाण्यासाठी निवेदनपत्र दिलं होतं, ग्रामसेविकाला आणि सरपंचाला पण दिलं होतं निवेदनपत्र, आणि 10 दिवसाचा टाईम दिला होता त्याला की तुम्ही 10 दिवसात आम्हाला पाण्यासाठी व्यवस्था करून द्या, नाहीतर आम्ही 15 तारखेला कळशी हंडा बजाव आंदोलन पुसद पंचायत समिती येथे करणार। तर आज ग्रामसेविका गावात आल्या होत्या, त्याला आम्ही बोललो की आमचा पाण्याच्या प्रश्नावर तुम्ही काय निर्णय घेतला, तर ते बोलले तुम्हाला इथं वार्ड क्रमांक 3मध्ये एक टाकी उपलब्ध करून दिली आहे, तुम्ही तिथून पाणी भरा। पण आम्ही पाणी तिथं भरायला गेलो तर आम्हाला पाणी भेटत नाही तिथं, त्यामुळं आम्ही निवेदनपत्र दिलं होतं। तर BDO साहेबाला आम्ही इथं त्याच्याशी बोललो, ते बोलले उद्या आम्ही गावात येतो, 1-2 दिवसानं तुम्हाला पाण्याचं काय आहे ते आम्ही बघू। जर त्यानं जर आश्वासन दिलं आम्हाला, जर नाही झालं तर आम्ही 2-3 दिवसानं येऊन कळशी हंडा बजाव आंदोलन करणार। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.